तुम्ही जेवण काय तयार करता की नाही? हाँ थोड़ा बहुत आता है. तुम्ही केलेलं जेवण त्यांनी वेळेवर जेवावं अशी अपेक्षा आहे तुमची? नहीं सभी टाइम खाना ठीक से खाए. भरपूर आवडीने खातो. हा ते तर भरपूर आवडीने खातो. कुठला पदार्थ छान केला लग्नानंतर पहिला? शिरा. शिरा आणि ढोकळा. वाव. पावभाजी. नाही शिरा आणि ढोकळा का? कारण तो तिच्या आजीने शिकवला होता तिला आणि तो मला आजीच्या घरात इतका आवडला होता की शी रेप्लिकेटेड इट एक्झॅक्टली द सेम. आणि शिरा करायला घेतला आणि ढोकळा झाला असं नाही ना? किंवा ढोकळा करायला घेतला आणि त्याचा शिराच झाला नाही असं काही नाही. दोन स्वतंत्र पदार्थ. हा एक प्रकार आहे त्यांच्या व्हॉट शी हॅज लर्न की तो कधीही बनला तरी फिंगर लिकिंग प्रोडक्ट. हो हो वा. आणि त्याच्यात खरंच वैशिष्ट्य आहे की भाजी करायची की ती कशी केली तरी ती पावभाजी सारखीच होती. नाही हर्स इज डिफरंट. काय सांगता? 101%. वर्ष झालंय फारच कौतुकाचं चाललंय. दुसरी अपेक्षा? ज्यादा बातें सुने मेरी अभी. अच्छा म्हणजे तुमचं जास्त ऐकावं ते. हो. काय हो? ठीक आहे ऐकू ना. ऐकवू नाही ऐकू 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 ऐकवू नाही. तिसरी अपेक्षा? कि मुझे नई नई जगहों पे घूमने लेके जाए ज्यादा. म्हणजे तिथे तिथेच फिरवतो? हा काय बाबा काय म्हणणं तुमचं? सेम जागे जरा कम्फर्ट वाटतं ना. बरं नवी कुठली जागा आहे ठिकाण आहे काही लिहून ठेवली आहेत का? नहीं. एक 4-5 सांगा ना. नई जगह कोणती? ऐसे ही बाहर आउट ऑफ स्टेशन कहीं पे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. टायमावर खाणं दिलं पाहिजे. मी टायमावर जेवेल. अच्छा म्हणजे वेळेवर जेवण तुम्हाला देणं तुमची अपेक्षा आहे. आता आयुष्यभर पावभाजी. कौतुक केला तर उद्यापासून फक्त पावभाजी. दुसरे? आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट यु नो जिमिंग वगैरे तर तिने थोडा अजून पुढाकार घेतला तर मी तिच्या मागे मागे जाईल. जिमिंग होईल आमचं एकदम. ओके. फक्त तुम्ही बघा मागणं जायचं. ह्या जागेत आणि तुम्ही झोपलाय. तिसरी अपेक्षा? बाहेर जर जायचं असेल तर तिने प्लॅनिंग करावं आम्ही जाऊ. ओके. नवीन ठिकाणं तुम्हीच शोधा आम्ही मागे मागे येऊ. बरं आज थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? दोघेही एकेका वाक्यात एक सेंटेन्स में. आणि त्याचबरोबर सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? Thank you to everybody and sorry also to everybody because they have been with us. म्हणजे आमच्या खुशीत आणि दुःखात सगळ्यात तेच आहेत सगळे. तुम्ही? यही कि सबको थैंक यू एंड सबको सॉरी बिकॉज उन्होंने हमको आगे मतलब एनकरेज भी किया है और हमने गलती की है तो उनको माफ भी किया है खुशी खुशी. तो हो आज आम्ही जिथे आहोत ते इट्स ऑल बिकॉज ऑफ आवर पेरेंट्स आणि फॅमिली सपोर्ट. सगळे तुम्ही त्यांना तसेच आशीर्वाद द्या. हे तुमच्यावरती भरपूर प्रेम करतील. आणि सासर आणि माहेर दोघेही एकमेकांना घट्ट धरून राहा. आयुष्यभर शिरा ढोकळा आणि पावभाजी. थोडक्यात पावभाजी सारखं सगळ्यांनी सगळं कुटुंब एकमेकांमध्ये मिसळून आनंदाने राहा. कारण तेच तर महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कसं कौतुक कराल? कौतुक करायचं म्हटल्यावर जसंच मी ऑफिसवरनं येतो आल्याबरोबर म्हणजे पाणी वगैरे देते. आज काय काय झालं सगळं ते झालं म्हणजे ऑफिसचं जे जनरल राहते ते आमचं डिस्कशन. म्हणजे आम्ही असं कशी नवरा बायकोसारखं असं कधी नाही. फ्रेंडली जसं असतो तसंच घरात पण आम्ही तसंच वागतो. अत्यंत मित्रत्वाचं नातं आहे. यांना दिलेलं कुठलंही आव्हान त्या स्वीकारतात. येस. आता ह्या 3 आव्हानांना या कशा सामोऱ्या जातात ते आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जरा तिथे थांबा. घ्या एक चिठ्ठी घ्या पहिल्या ह्याच्यात पहिल्या बाउलमध्ये. चित्रपटाचं नाव आहे. अभिनय करायचा ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. हिंदी चित्रपट. मला म्हणजे डॉक्टर तपासायला आले तसं वाटलं. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं झी मराठी. थँक्यू. आता दुसरी चिठ्ठी घ्या दुसऱ्या बाउलमध्ये. गाणं आहे. आता हिंदी गाणं आहे. बोलायचं नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. ठेवा.
घ्या त्यामधली एक चिठ्ठी घ्या. म्हण आहे म्हण, हा मराठी म्हण. बोलू नका, ओठांची हालचाल नाही. माती तिथे माती कष्ट श्रम श्रम गळ्याचे पण प्रयत्न केले बरोबर बरोबर. अभिनंदन. याच्यामध्ये भुईमुगाचं तेल करा. केप्र कडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांना. तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडे. त्यांनी थोडासा राग कमी केला पाहिजे त्यांचा. तरी खूप कमी झालेला आहे. राग राग करतात तुम्ही, मला सांगाच आता. हा करतात, खूप लवकर चिडतं, काय हो? रिॲक्ट होतात म्हणजे. हो हा तरी खूप कमी झालेला आहे आता, अजून कमी त्यांची झाला अपेक्षा आहे की तोही राग तुम्ही करू नये, एवढी एक इच्छा आहे. कराल का पूर्ण? नक्की. दुसरी अपेक्षा एखाद्या दिवशी माझ्यासाठी महिन्यात ना कमीत कमी एक वेळा तरी माझ्यासाठी काहीतरी बनवलं पाहिजे त्यांनी. काय कराल? कांदे पोहे. हा ते दाखवताना द्यायचे राहून गेले होते ते आता. तिसरी अपेक्षा म्हणजे माझ्यासोबत नेहमी असेच राहा, माझा साथ द्या. मला जेव्हा गरज वाटते खूप असं, तेव्हा माझ्यासोबत ते असतात आणि असेच पुढे पण राहा. बस इतकंच. काय हो? तुमच्या 3 अपेक्षा सांगा. संडेला फक्त लवकर उठायला पाहिजे. 1 मिनिट. स्वतः की यांनी? स्वतः म्हणजे आता कसं होते, रोज मी सकाळी 4 वाजता उठते डेली, तर सॅटर्डे संडे तर तितकं त्यांनी समजून गेलं पाहिजे. रोज 4 वाजता उठता? ऑफिसला जाते मी. नाही मग मला सांगा, रविवारी किती वाजता उठता? 8 वाजता. मग ठीक आहे ना, काय हो तुम्ही पण ना. दुसरी अपेक्षा ती स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणजे हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही, फक्त काम काम आणि काम. काय म्हणणं आहे तुमचं? स्वतःकडे लक्ष द्या, एवढीच एक इच्छा आहे ते देणार. तिसरी अपेक्षा. आणि अशीच हसत राहा नेहमी, तिच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे. अशीच हसत राहा, त्या हसत राहतील, पण तुम्ही जरा राग कमी करा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आज सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? सॉरी म्हणणार तर आमच्या दोघांच्या आईवडिलांनाच, की आमच्याकडनं जी चूक झाली आहे. पण ठीक आहे, ती म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं चूक आहे, पण आता आम्ही आनंदात आहोत, सुखात आहोत, तसं ते. आणि धन्यवाद धन्यवाद पण त्यांनाच, कारण त्यांनी एक्सेप्ट केलं लगेच आम्हाला, त्यासाठी पण धन्यवाद त्यांना. तुम्ही? माझ्यापासून जे दुखावल्या गेले किंवा ज्यांना असं मी केल्यानंतर राग आलेला, आई बाबा सगळेच फॅमिली मेंबर, सगळ्यांना म्हणजे मी आज सॉरी म्हणते की त्या क्षणापुरती माझ्याकडनं चूक झाली, पण मी आज खूप खुश आहे हे बघून तरी तुम्ही म्हणजे मला माफ करा त्या क्षणासाठी. आणि थँक्यू म्हटल्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप सारे स्ट्रगल झाले, ज्यांनी मला सगळ्यांनी हेल्प केली, माझे फ्रेंड सर्कल. आणि मला फ्रेंड सर्कल नेहमी माझ्यासमोर धावून आलेलं आहे. जेव्हा पण मला गरज लागली तेव्हा माझे फ्रेंड्स पण आणि फॅमिली मेंबर्स पण आलेले आहे. आम्ही असं केल्यानंतर पण आमच्या फॅमिलीने लगेच आम्हाला ॲक्सेप्ट केलं आणि सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला साथ दिली, त्याच्याबद्दल मी त्यांना थँक्यू म्हणणार. आणि मी सुद्धा एक थँक्यू म्हणणार आहे, ते म्हणजे त्या काकांना. त्या काकू आल्या नाही ॲक्च्युअलमध्ये, त्या काकूंची सगळ्यात जास्त मी शेअर केलेलं आहे. त्यांच्या म्हणजे वाईफ आहेत त्या, त्यांच्या पायामुळे त्या येऊ शकल्या नाही, पण त्यांचं सगळ्यात जास्त, कारण त्यांच्याशी सगळ्यात जास्त मी शेअर केलेलं आणि त्यांनी मला खूप साथ दिली, म्हणजे मोटिवेशन द्यायचे ते की तू असं कर, असं होईल. व्हेरी गुड. असं कोणीतरी मोटिवेशन देणारं, आपल्याला प्रोत्साहन देणारं असावंच लागतं, आणि तो आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. बहुत शांत स्वभाव का हूँ, तो बचपन भी शांति गया है, जो अभी तक शांति चल रही है. मी तुम्हाला स्वभाव अजून विचारलेला नाही. हिमालयात आहेत बर्फाच्या राशी, हर्षूचं नाव घेतं होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, क्या बात आहे. थँक्यू. रोह्यातनं थेट हिमालयात नेऊन ठेवलं.